शेजारी शेजारी पक्के शेजारी. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला. चलो चल बाई, हे तर झालं. अब काय करे? झालं. हाँ. आता नुसतं गाण्यातच म्हणणार आहेस का मला सांगणार पण आहेस काय हाँ करायचं हाँ ते? हाँ बेटा, तू क्या कर है ना, इसके है ना छोटे 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 ऐसे गोले कर, गोल, फिर हाँ. उसके ना ऐसे इसके अंदर हाँ. अपना बटाटा है ना हाँ. उसमें डाल दे, हाँ. फिर उसका मुंह बंद कर ऐसे ऐसे हाँ. ऐसे, फिर उसको ऐसे दबा दे. दबा दे. हाँ, फिर राउंड का शेप देऊन गोल 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 फुलके तयार कर. हा राऊंड म्हणजेच गोल. हाँ तो वही तो, रट ले बेटा, रट ले रट ले. हाँ. हाँ. साथी हाथ बटाटा कहाँ गया? रुक लगती. हो गई चाय? हाँ? हाँ, या खाली झंडीलाल के लिए पराठे बना रहे हो? अरे नहीं नहीं, देते तुम्हाला चहा. दे दे, जल्दी दे. चहा है ना हॉटचा गरम होता है, हाँ. तो तुम्ही तिथे सीटवर बसून ड्रिंक करून प्या. तुम न जाने कौन सी भाषा बोल लेती हो. एक ही भाषा बोला करो. आपको समझ में नहीं आती. एक मिनिट शांत राहा शांत राहा. 1 मिनिट कसं 15 मिनिटं दिली होती तुम्ही. अहो, तुम्ही ऐका तर खरं जरा माझं. तुमच्याकडे आता फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत. तुम्हाला गॅस बंद करावा लागेल. हे भगवान, आता 10 मिनिटांमध्ये कसे होणार पराठे? आता मला काय ते माहिती. तुम्हाला 15 मिनिटं दिली होती, त्याच्यामध्ये 5 मिनिटं तुम्ही चहा करण्यात घालवली. देखा देखा, तुमच्या चहामुळे त्या झंडूलालचे पराठे बनवून झाले नाही, जेवायलाच मिळणार नाही. कसं जेवायला मिळणार नाही? जेलमध्ये दुपारचं जेवण देतात. ऐजे सुनो, त्याला जेवायला मिळेल जेलमध्ये, हा. तुम्हाला जेवायला मिळणार नाही घरात, समजे? हा. हंटरवाली बाई, हेरिटेज वाली बाई, थोड़ा ऐजे का कर रहे? नहीं मतबल नहीं मतबल थोड़ा देने देने का कुछ देखो, मिटावून टाका. हो, ते तुमचे जर आधी ना ते डोळे मिटवणं बंद करा. काय मिटून घ्या काय चाललंय? मिटून घ्या नाही, आता तुम्ही आधी ही पावतीच घ्या. चुप, पावती. हा, मिटून घ्यायची पावती. हा, दे दो. दंडाची पावती घ्या. दंडा? कसा दंडा? या वास्तूत पार्किंग केला त्याचा दंड 200 रुपये घ्या. या वासट पार्किंग. ए बाई, ये मेरा ही घर है. हो, घर म्हणू नका हो, हेरिटेज म्हणा. ही अजून एक पावती. पावती? ही कसे पावती? मगाशी घर झाडताना तुम्ही ते कोळ्याचं जाळं काढलं ना, त्याची ही पावती. अरे वो भी साफ न करे. अहो, तो ऐतिहासिक पुरावा असू शकतो. तुम्हाला इथल्या गोष्टींना अजिबात हात लावायची परवानगी नाहीये. आणि अजून ही एक पावती. ही कशी पावती? मगाशी हेरिटेजचं सौंदर्य पाहत होते तेव्हा मला या ऐतिहासिक वास्तूमध्ये कपडे वाळत घातलेले दिसले. तो तुम्हारे ही है वो. गप्पा बसा. हे जर आती होतं तुमचं सगळं, मी अजिबात देणार नाही. दंडा. काय? तुम्ही जर हा दंड भरला नाही ना, तर मला कायदेशीर कारवाई करायला लागेल. तुम्हाला जेलमध्ये सुद्धा टाकावं लागेल. हाँ, ऐजे जाते जाते झंडूलाल के लिए पराठे लेके जाना. चुप कर कर्मोई, चुप कर. कोई नहीं जा रहा है जेल में. भगवान, त्या बल्लाळच्या बल्लाळपणाची शिक्षा भोगायला लागते आहे आपल्याला. लाजोजी, लाजोजी. गुरुजी आगे सर. आला नाचा. लाजोजी, लाजोजी, लाजोजी. अरे गुरुजी, काय हा. हुआ? अरे मी काय म्हणतोय, आपल्याला संध्याकाळच्या त्या डान्सची प्रॅक्टिस करायची आहे. हाँ. तुम्ही कुठे बाहेर चाललात का? अशी पावडर काय लागली ती पुसा तरी. पाउडर? हाँ. अरे आहे, आटा है आटा. सटकलाय? आटा नहीं, अरे आटा है, आटा लगा है. कोण आटा आहे? गुरुजी देखो ना आटा. अरे क्या, हे पोळीचं पीठ आहे. आटा समजलं? हो, आटा समजलं मला. हो, मला सांगा आता आपण प्रॅक्टिस कधी करायची? चला. मी नाचे हाँ, हाँ, बेबी नाचे. अब 15 मिनट में खत्म हो जाएगा ना. 15 मिनिट का बरं? कशाला 15 मिनिट? काय है ना, नाश्ता बनवायला यांनी मला 15 मिनिट दिली होती, हाँ. ते संपले. अब क्या करे, वो महुआ जो बनाएंगे वो खा लेना. चलो गुरुजी, हम डांस करते हैं. सुरू पण चला. हाँ. हा, मी परदेदा. देखो. अहो, हा. तुम्ही ऐका तर खरं, तुम्हाला नाचायला परवानगी नाही. का? काय? अहो, तुम्ही जर इथे नाचलात तर पडझड होईल, काहीतरी फुटू शकतं. या वास्तूची नासधूस होईल ना. ऐसा कुछ नहीं, बरसों से नाच रहे हैं हम, कुछ नहीं टूटा फूटा. हाँ. हो. ये देखो अजून धडधाकट आहेत. मग? ये देखो इनको ठीक है सब.
और देखो लाजो नाचेगी नहीं तो करेगी क्या दिन भर? टीवी देखेगी का? तुम्हाला टीव्ही बघायची पण परवानगी नाहीये. भगवान ये कब, ये कैसे होगा अब? अष्टपत्र है काय? वो हाथ में क्या पकड़ के रखा है? ही दरवाजीची कडी तुटली म्हणजे वाजवताना हातात आली, तुम्ही घेऊन आता दाखवायला तुम्हाला. हे घ्या, ही पावती घ्या. आपण आता गणपतीला वेळ आहे. अहो ही गणपतीची नाही हो पावती. कामाची पावती त्या तर लाजेजी नेहमीच देतात मला. काय आहे हे? अहो ही दंडाची पावती आहे, घ्या ती. दंडाची पावती मी कशाला भरायची? मी तर उलट ही कडी तुटली ती प्रामाणिकपणे घेऊन आलं दाखवायला. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. नाही पण मला देणं घेणं आहे ना. तुम्हाला सांगतो माझी बऱ्याच महिन्यांची फी यांच्याकडून यायची आहे, तर जे काय दंडाचे पैसे असतील ना ते यांच्याकडून घ्या. अष्टपत्र याच्याशी माझा काही संबंध नाही आहे. गपचूप हा दंड भरून टाका. मला माझी फी द्या, मी इथे दंड भरतो. आधी दंड भरा. आधी फी द्या. आधी दंड भरा. मी कडी तोडली नाही, मी दंड भरणार नाही. हा. हमारे ढोलकपुर के चाचा मक्खन हमेशा एक कहावत कहा करते थे, काय? अपने दात आणि आपलेच ओठ. उठांचा आणि कडीचा काय संबंध? काय संबंध? आता मी दात ओठ खाऊन तुम्हाला अजय, रुको रुको, जितने बाकी है ना वो भी टूट जाएंगे. तो बैठो. तो पैसा है ना लो, तो दंड भरा. द्या. 200. यामिनी मिळाल्यात ना सगळ्याच्या परवानग्या, आता आण ना ग पटकन खायला. आले आले. घे 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 घे. काही काय केलंय नाश्ता? शिरा शिरा केलाय मस्त. आता सकाळी सकाळी शिरा काय केलास गो? तुम्ही तरी घ्या ना. हो घेतो मी पोरे, घेतो. हे रे शिरा. हा, घे आता रे. शिरा न पटापट होतो ग, म्हणून शिरा केला गरमागरम. आणि घ्या पटकन खाऊन घ्या, मला ना अख्खा स्वयंपाक करायचा आहे. सकाळी सकाळी शिरा मी नाही खाणार. अरे पोरे ऐक ऐक. मोरया, अरे असं करू नये बाबा. बरं जाऊ दे त्याला. तुम्ही ना वंचना बोलवायचा नाश्ता करायला. ए लताताई, नाश्ता करायला ये ग. हा. शिरा. मला नको बाई सकाळी सकाळी शिरा शिरा. अय्या आत्या, कसली पलटी मारतात ग या. परवा काय ना शिराच हवा होता नाश्त्याला. रुबे, तेव्हा माझं हिमोग्लोबिन वाढलं होतं म्हणून म्हटलं होतं मी तर. हिमोग्लोबिन वाढलं होतं म्हणून शिरा? कमाल करतेस. असंच असतं, तुला काही कळत नाही त्यातलं. तू गप्प बस. मला नको शिरा. अगं पण नंतर काही नाही मिळालं तर काय करशील? अहो राहू द्या, नका उगाच आग्रह करू. तुम्ही संपा घ्या. बाय. नंतर मला मिळणार आहे खायला. हा? अश्विन घेऊन येणार आहे माझ्यासाठी. माझा दादा. हा, मला म्हणायलाय बरं का तसं. अजून नाही आले बाबा. ताई, तू त्या अश्विनच्या नादाला लागू नकोस, उपाशी राहशील. अरे पण तुम्हाला म्हणालाय गुरुदत्तची स्पेशल मिसळ घेऊन येतो, साबुदाणे वडे घेऊन येतो, त्यानंतर तिथली चमचम मिठाई पण खा. स्वादुपिंडासाठी उत्तम असते. माझ्या स्वादुपिंडाच्या मनाची तर तयारी सुद्धा झाली आता. स्वादुपिंडाचं मन? काय बोलतेस तू? अगं बाई, काय झालं? अगं, ए, काय? अहो बघा ना कसं धरलंय आपल्या मुलाला. अरे सोडा सोडा त्याला आधी सोडा. एक मिनिट थांब. काय काय हो? काय हे काय चाललंय? काय चाललंय हे? ऐतिहासिक वास्तूचं आजकालच्या मुलांना महत्व कळत नाही आणि पालकांनी त्यांना शिकवायला नको. एक मिनिट, आधी त्याला सोडा. सोडा म्हणतोय ना. मुळात ही वास्तू ऐतिहासिक आहे हे मी तुम्हाला कळवलंय, त्यामुळे आम्हाला ते माहितीच होतं आणि मीच पालक आहे त्याचा. हो, तुमच्या या पाल्याने बाहेर भिंतीला खिळा ठोकलाय. त्याचा 200 रुपये दंड भरायला लागेल तुम्हाला. हो काही काय बोलताय? नुसता भिंतीला खिळा ठोकला म्हणून दंड कसा काय? कशाला खिळा ठोकत होतास तू? भिंतीला. ते कळलंय मला, पण का का ठोकत होतास? अहो माझ्या हिशोबाच्या पावत्या टांगायच्या होत्या. हे कशाला टांगायच्या होत्या? आधी विचारायचं नाही का? आता इथे प्रत्येक गोष्टीला परवानगी आहे. अहो पण मी बारीकशी चूक ठोकली फक्त. त्या एवढ्याशा चुकीचा काय परिणाम झालाय कळताय ना तुला? ते काही असो, चूक लहान असो की मोठी, दंड हा भरावाच लागेल. हो ठीक आहे. देऊन टाका पैसे. देऊन टाका. तुला काय लागतंय देऊन टाका म्हणायला? एका चुकीपायी 200, आता तेवढेच आहेत. श्री बल्लाळ पाठक. एक मिनिट. मोरया बल्लाळ पाठक अशी करा. मोरया बल्लाळ पाठक. हा, रुपये 200 फक्त. घ्या. मिळाले. हा, आणि पावती कुठे आहे? ठीक आहे. हा. अशा किती पावत्या गोळा करायला लागणार आहेत ह्या सगळ्यांमुळे देव जाणे. झाला, दंड मिळालेला आहे. आता आमची नाश्त्याची वेळ आहे, तेव्हा आपण घ्या घ्या घ्या, खाऊन घ्या. मोरया मोरया. अहो पहा,
मिक्स केक नकोय ना सकाळी शिरा माझ्यासाठी अश्विन या. थोडं टाकू. यामिनी मस्त झालं वंच अश्विन. या कम स्लोली आराम से हा आपलंच आहे हा कम 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 हा हा हॅलो सर दिस इज दामले निवास टेक हा कौलं घे ते फुटक्या खिडक्या घे हा माणसं घेऊ नको त्यातली थांब ती नंतर घ्यायला सांगतो मी दिस इज व्हेरी हिस्टेरिक प्लेस हा क्रांतिकारक केम हॉस्पिटल हिअर केम हॉस्पिटल केम क्रांतिकारक केम हिअर क्रांतिकारक We understand. Okay. क्रांतिकारक रिव्होल्युशनरी पीपल केम हिअर इन दिस वास्तू या 3 people came 3 and all डोकेबाज talented smart 3 smart people came here and planned get out no not you planned get out ki baba to lathofy the English and get out of the Indian continental India yeah okay so they were हुशार very देशभक्त अगं अशी काय बघत माझ्याकडं देशभक्त हा देशभक्त किती छान देश आहे भक्त नो देश नेशन दे ऑल 3 वर नेशन सन्स या नेशन सन्स दे केम हिअर Oh, really? हा नॉट ओनली दिस आहे बाबा नॉट ओनली दिस संताजी आणि धनाजी केम ऑन घोडा Okay. हा संताजी धन नो लॉफिंग बिझनेस व्हेरी व्हेरी ब्रेव पीपल संताजी धनाजी दे केम हिअर अँड दे टेक ब्रेक इन दॅट टाइम ड्रिंक ब्रेक वॉटर ड्रिंक ब्रेक अँड देन गो फर्दर फॉर अनदर ट्रॅव्हल इन अनदर कंट्री या संताजी अँड धनाजी दे केम हिअर Tell us about this wall. wall it is not just altu faltu wall great wall the great wall of pathak you know China wall फडतूस दरिद्री दळभद्री look at this wall look at the bhega look at that man watching this wall जबरदस्त wall of pathak you take ना to take and you take picture शाबाश क्या कर रहा है हटो इसे हाथ मत लगाओ उसको कौन है ये सब लोग क्या चल रहा है ये डोंट लिसन जस्ट इग्नोर मी गाईड आहे मी ह्यांना वास्तू दाखवायला इथे आलेलो आहे ये क्या बक रहा है गाइड है तो किसने बनाया तुझे गाइड अरे माझा मी झालोय परवानगी कोणी दिली तुला परवानगी सरकार कुठे आहे सरकार Shut up. थँक्यू तुम्ही काही बोलू शकत नाही तो सरकारी गाईड आहे आणि ही हेरिटेज वास्तू आहे हिचं काय करायचं काय नाही हे आम्ही ठरवणार समजलं बघताय काय असे बघताय काय नाही तुमचंच घर दाखवून तुमचा सगळा पगार वसूल केला नाही ना तर नावाचा भुजंग नाही मी टेक पिक्चर भुजंग फोन सांभाळून बोला साहेबांशी बोलतोयस तू ये सब क्या हो रहा है? एक कौन है ये लोग? आईला हिंदी येतो तुला सॉरी इतका वेळ बंकस केली येता सॉरी ये कौन ये पुअर पीपल Yeah. ऑल पुअर पीपल कमिंग हिअर आस्किंग फॉर मनी दे माय ऑलवेज लुक ॲट द थोबडा लुक ॲट द तोंड लुक ॲट द चंद्र लुक ॲट द करापलेला सूर्य अरे बस असू दे सुखात राहा आनंदात राहा पण लांब राहा टेक पिक्चर ठेव मला काम येईल तो काम टेक पिक्चर टेक ओके चला उद्या यायचं चला पैसे वगैरे सगळं मिळणार नीट राहायचं कम मॅडम सर कम आय विल शो द डिफरंट वास्तू नाव दिस वॉल इज बोम्ब इन दिस हाऊस बेसिकली वॉल वॉज नॉट देयर बट इट हैपेंड इन वन नाइट ऐसा है ये भुजंग के बच्चे का कुछ करना पड़ेगा हाँ हमरी बिल्ली हमी से म्याओ ये रख कम डोंट फ्राइटन कम लुक दिस वास्तू ऑल ओल्ड टेक फोटो
टेक फोटो ऑफ द इनर, टेक फोटो ऑफ द आउटर. अय्या जंगू हे कोण आहेत रे? रुबी रुबी आता मी गाईड झालोय. अय्या म्हणजे हे गाईड मधून अभ्यास करतात का? अगं गाईड म्हणजे काय वाचायचं गाईड म्हणत नाही मी. गाईड मार्गदर्शक झालोय मी. असं काय करतेस? या ऐतिहासिक वास्तूची त्यांना ओळख करून देतोय, माहिती सांगतोय. अय्या तुला माहितीये सगळं? सगळं मला खड्डा आणि खड्डा खडा न खडा माहितीये. अच्छा मग माझी हेअरपिन कुठे आहे ते सांग बरं. हेअरपिन? अगं खडा न खडा माहिती म्हणजे काय हेअरपिन कुठं पडलं ते मी बघू का? ते माहित नाही ग. आत्ताच म्हणलास ना तुला या घरातलं सगळं माहितीये. दुसऱ्यांना सांगायच्या आधी स्वतः पूर्णपणे अभ्यास करून यावा जंगू. सांग बरं अश्विन कुठे? सांग, तुला माहितीये ना सगळं? आत्या रुबी ते अश्विन कुठे आहे काय आहे ते मी नंतर माहिती काढतो. आधी मला माझं काम करू द्या. काम करू द्या म्हणजे तू हा लगेच व्यवसाय सुरू केलास की काय? मग सरकारी परवानगी घेतली मी. आता ऑफिशियल गाईड आहे मी. आणि एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. आता हे पर्यटन स्थळ होणार आहे. लोक इकडे ही वास्तू बघायला येणार. उगाच त्यांच्या समोर असे चट्टेरी पट्टेरी लेंगे घालून फिरू नका. हे घालणं बंद करा. बरं झालं रे बाबा तूच सांगितलंस यांना. मी इतकी वर्ष सांगते माझं ऐकतच नाहीये. काय आम्ही काय बोलतेस तू? हा यांच्या समोर तू त्याची काय बाजू घेतेस? ते वाईट दिसतंय. काय वाईट दिसतंय? हे घर माझं आहे. काय कपडे घालायचे ते मी ठरवीन. हा कोण सांगणार मला? This fellow. इग्नोर हिम. एकदम जनरल. हा आय विल टेल यू द हिस्टोरी ऑफ दिस वास्तू. इन 18वे शतक सचिन तेंडुलकर शतक सेंचुरी in 18th century one big king was here of Maratha, Bajirao Peshwa. He came here with Mastani, very beautiful lady Mastani, just like this Ruby. And Ruby Mastani and Bajirao was like me, king. Very smart, intellectual. Yes, Bajirao. With one big boy, straight naak, gora pan. The only difference was I am more smart than Bajirao. That is okay, but fine. And Bajirao and Mastani came here in this Vastu and stayed here for 2 days and 3 nights holidays package. Very much enjoyed they. एकदम AC room वगैरह सगळं. Bajirao Mastani, that two lover came from Pune to here. And how they came? Direct from express highway. Without toll. VIP card show, go. VIP card show, go. अगं बाई एक्सप्रेस हायवे. काय बोलतेस तू? कशावर आनंदी होतेस? बाजीराव काय टूर पॅकेज घेऊन आला नव्हता रे. आणि एक्सप्रेस हायवे काय? त्या काळात होते एक्सप्रेस हायवे त्या काळात होते. अहो जरा सांभाळून बोला. यांना थोडं हिंदी कळतं. उगाच काहीतरी टिंगल करायला जाल आणि माती खाल. असं काय करता? 18व्या शतकात सुद्धा भारतात एक्सप्रेस हायवे होता म्हणजे आपला देश किती पुढारलेला वाटेल. मग त्या व्यतिरिक्त सुद्धा 18व्या शतकामध्ये अभिमान बाळगाव्या अशा बऱ्याच गोष्टी होत्या. त्या सांग. तुम्ही मला शिकवू नका हो. एवढं कोण वाचन करणार आहे, अभ्यास करणार आहे? जे काय ते सांगतोय ना मी. आणि गाईड कोण आहे? मी का तुम्ही? अरे पण काय पण बिल काय बोलू नका. मी काय त्यांना सांगायचं ते सांगतो. मॅडम सर लुक ऍट दिस चेअर. ऑल क्रांतिकारी सिटिंग. क्रांतिकारी आय टोल्ड ना. देशभक्त नेशन सन्स सिट ऑन दिस चेअर अँड यूज टू राईट अग्रलेख. व्हॉट? आयला वॉट तर लागलेलीच आहे सगळी. पण आता कसं सांगायचं? अग्रलेख ही अग्र पुढे म्हणजे फ्रंट लेग. तसं फ्रंट राईट. फ्रंट लेग तसं फ्रंट राईट. दे यूज टू सिट ऑन दिस चेअर अँड राईट फ्रंट राईट अग्र लेख. दे यूज टू राईट. व्हेरी मच ताकद. पॉवरफुल अग्रलेख. सरकार हादरिंग, गव्हर्नमेंट हादरिंग. नुसतं वाचिंग. संपादकीय
एडिटोरियल सिट हिअर अँड राईट एडिटोरियल. हा, अँड टुडेज पीपल राईट फालतू पोएम, दरिद्री चारोळ्या, काहीतरी आपलं इकडचं ते शब्द तिकडं, तिकडचा शब्द इकडं, नो यमक नो गमक, ऑल लेहंगा ढेरपट अँड काहीतरी आपलं करिंग. हा, अँड इन विच पेपर दॅट ऑल्सो दैनिक कार से दैनिक हा का? बघा बघा बघा. भुजंग, पुरे झाला आगाऊपणा, पुरे झाला आगाऊपणा. आता ह्यांच्याकडनं पैसे घेऊन काय वाटेल ती माहिती सांगणार असताना चालता हो इथनं ताबडतोब निघून जा. 1 मिनिट. तुम्ही त्याला इथून असं हाकलून देऊ शकत नाही, कारण तो सरकारी परवाना मिळवलेला गाईड आहे. त्याच्याकडे तसा अधिकार आहे. अहो पण तो खोटं आणि मनाला येईल ते सांगतोय. आता आमच्या घरात काय असे पर्यटक वगैरे आणणार आहे का? हो, घर काय म्हणताय, हेरिटेज वास्तू म्हणा. हे तर काहीच नाही. उद्या तर मी एका शाळेची सहल बोलवली आहे. बारकी पारकी पोरं येऊन धिंगाणा घालणार आहे तिकडं. अरे हा, आमच्या घराचं काय काय करणार आहे नक्की? काय काय करणार म्हणजे, नाही बिरजू शेठच्या नोकरीला लाथ मारली ना, नाव भुजंग सांगणार नाही आपलं. असे मोठे मोठे प्लॅन आहेत आपले. अय्या, काय काय प्लॅन्स आहेत तुझे जंगू? प्लॅन्स? आता ही ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक वास्तू म्हटल्यावर लोक बघायला येणार. इकडे जबरदस्त गर्दी होणार. लहान पोरांपासून थोरांपर्यंत सगळे हे बघायला येणार. आपण त्याचाच बिझनेस करणार. ह्याच घराच्या बाहेर आपण लिंबू पाण्याच्या गाड्या, वडापावच्या गाड्या, कणसाच्या गाड्या, मक्याच्या गाड्या, सगळ्या गाड्या बाहेर लावणार आणि माणसं आली की प्रत्येकाला एक एक स्टॉल दाखवणार. मका खायचा जा तिकडं, भजी खायची जा तिकडं, लिंबू पाणी पाहिजे जा तिकडं, सोडा पाहिजे जा तिकडं, आईस्क्रीम पाहिजे जा तिकडं, गोळा पाहिजे जा तिकडं. प्रत्येकाकडे पाठवणार आणि त्याच्यावरचं कमिशन आपण घेणार 10%. एक वडापाव 10 रुपये आपले, एक वडापाव 10 रुपये आपले. हे तर काहीच नाही. बाहेर 2-4 फोटोग्राफर बसवणार. माणसं आली, सर आय कॅन टेक युअर फोटो, खच्चाक 2 मिनिट्स फोटो रेडी, इकडनं कमिशन फच्चाक, खच्चाक फोटो रेडी, इकडनं कमिशन फच्चाक. त्याच्यावरनं पण पैसे कमवणार. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एक पुस्तक पण लिहिणार आहे. अगं बाई, दामले निवासाची स्मृतिचिन्हे. पुस्तक आपण लिहिणार, आपणच प्रसिद्ध करणार, आपणच विकणार, आपणच कमिशन घेणार, आपलीच रॉयल्टी, सगळा प्रॉफिट आपला माझा. हळू 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 करत सगळ्या जागेचा ताबा मी घेणार आणि बल्लाळ साहेब एक दिवस ही वास्तू मी विकत घेणार. अगं बाई, काय सांगतोयस काय? किती मस्त प्लॅन आहे. मी काय म्हणते, ऐक ना जरा, ए जंगू, आपलं भुजंग, आमच्या मोरयाला सुद्धा जरा चिकटवून घे ना तिकडे. हा, म्हणजे चांगला व्यवसाय आहे. मी काय म्हणते, तुम्ही सुद्धा सुरू करा ना गाईडगिरी. नाहीतरी मध्ये 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 बोलत बसता ना, त्याच्यापेक्षा सगळ्यांना ज्ञान द्या, सगळ्यांना दाखवा आपलं घर, हेरिटेज वास्तू. यामिनी अगं काहीही काय सांगतेस तुम्हाला? बघ ना, असं काय करताय? यांनी त्याचं सगळं प्लॅनिंग सांगितलं ना आपल्याला. लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये ना भरपूर पैसा आहे. तुम्हाला आठवतंय आपण एकदा प्रतापगडवर गेलो होतो, तिकडे एका म्हाताऱ्या माणसाने तुम्हाला सगळं ते सांगितलं होतं, त्या वास्तूचं महत्व वगैरे, आणि तुमच्यासारख्या कंजूष माणसाने सुद्धा ना 20 रुपये दिले होते. 20 रुपये. आता ते 20 रुपये आपल्याला परत मिळायलाच हवे. परत फेड झालीच पाहिजे. वा ना गाईड, वा ना. यामिनी, तोंडाला येईल ते वाटेल ते लोकांसमोर बोलू नकोस. जाऊ दे वहिनी, गाढवा पुढं वाचली गीता, कालचा दिवसच बरा होता. तू सरळ सरळ मला गाढव म्हणतोयस? अय्या मामा, नशीब समजा तुम्हाला गीता नाही म्हणाला. थँक्स रुबी, तू माझ्या बाजूने उभी राहिलीस, माझं म्हणणं ऐकून घेतलंस. चला आता पुढचा क्लायंट आणतो. ए, जाता जाता जरा अश्विन कुठे दिसला का बघ. तो माझ्यासाठी मिसळ, साबुदाणा वडा आणि चमचम मिठाई आणणार आहे. अरे माझं स्वादुपिंड निकामी होण्याची वेळ आली रे आता. हे बघा आत्या, तुमचा अश्विन कुठं दिसला तर मी गाठतो त्याला आणि पाठवून देतो. पण पाठवण्याचं कमिशन लागेल हं मला, 990 रुपये. हो बाबा, देते देते, कमिशन सुद्धा देते. येऊ? नमस्कार नमस्कार. ही राई आहे. चला. काय चालू आहे? थांबा थांबा. काय झालं? काय म्हणजे यू स्टँडिंग इन डोर आउटसाइड? आत नाही येणार?
तर काय बोलतोयस ना तर काय मला जल्ला कळलेलं नाही आहे पण मी हाय आज ड्युटीवर कसली ती नंतर सांगतो आधी पैसे काढा आज या ठिकाणी म्हणजे खुलेआम तुम्ही भ्रष्टाचार करता म्हणजे ह्याचा काय अर्थ काय समजायचा आम्ही अरे प्रवेश फी प्रवेश फी हो किती ₹25 हा मग ही ऐतिहासिक वास्तू आहे का नाही मग ती काय फुकट बघायला मिळणार आहे त्याच्यासाठी ₹25 फी आहे लवकर सोडा किंवा सर्व ओरड दिला हो? ओरडतील आधी ₹25 का आणि मग आज जा काय 25 रुपये 25 रुपये वसाडी हा मोठ्यानं वराळच म्हणून काय 25चं 20 होणार नाही आहे पहिलं पैसे काढा आणि मग आज जा हवालदार ते 25 रुपयाचं इडली सांबार खाऊनच सोडा की हो 25 रुपये महिना बाई 25 रुपयात काय काय खरेदी करता येईल काय बघा ना त्या दिवशी बाजारात गेलो होतो तर 10 रुपयाला 3 टिकल्यांची पाकिट होती मी 10 घेतली असती 25 रुपये यांना 25 रुपये द्यायचे होते कसले भारी आहे हो तुम्ही कसलं समजतं तुम्हाला नाही तर अजब पोपटराव काही जमाना झालंय नाही म्हणजे त्या ठिकाणी मी टिकलीचे पाकिट घेऊ शकतो हा महिनाबाईसाठी काय फालतूगिरी चालवले आता तू काय राजकारण सोडून टिकल्यांची पाकिट गोळा करत बसणार आहे काय जास्त आवाज करू नको तुला गॅस चेंबर मध्ये टाकेन त्याला आज जाऊया काय आज जाऊया वर तोंड करून मला बोलता वाय 25 काढा आणि मग आज जा या फालतू घर बघायच्या 25 रुपये अरे अजून 25 रुपये टाकले ना तर नवीन घर येईल अरे हे काय पोच आहे का कोर्टाचं काय म्हणलं ये काळ्या मुसल्ल्यांनी त्या खवडा द्यायला ना त्या कानाखाली बॉपर्स काढेल एअरपोर्ट कळतंय ओके ओके आमच्याकडे जो पण माणूस येतो ना एअरपोर्ट बघायला त्याच्याकडून आम्ही पैसे घेतो तिकीट घेतो आणि मग एअरपोर्ट दाखवतो पण आम्ही नाही देत आम्ही तर रोज जातो ना आमचा पण हे रोजचाच आहे ना बरोबर आहे मी पण रोजचाच आहे इथं मी 25 रुपये देऊन उभा आहे कळलं तुम्हाला हे बघा सरकारी कामात ढवला करायची नाही माझा लय डोका गरम आहे सांगून ठेवतोय 25 काढा आणि आज जाताला ऐक ना मी काय बोल नाही तुम्ही 25 काढा शांत बसा काय काळजी करू नका त्या ठिकाणी हे बघा मैनाबाईचे आणि माझे 25 हे 50 घ्या आणि कीप द चेंज चला मैनाबाई त्याला पण थांबा दिले पैसे आठो चाल संध्याकाळी भेट तू हा चला 25 50 ना वसूल केलं ना बघ ये झोन काय मोजता येत नाहीये तुला चल सगळी चिल्लर आणलीस ते मी मोजता नंतर ओके थँक्यू 10 20 30 काय रे हे असं अगदी 1 7 नमस्ते असं म्हणायला काय झालं सर आता स्कूलमध्ये यायला पण 25 रुपीज द्यायचे आणि गुरुजी हे असं असेल तर आम्ही रोजच्या भाज्या कशा खरेदी करायच्या एक तर 50 रुपये बजेट असतं दिवसाचं माझं बायको ओरडेल माझ्या नावावर अय्यो ते सोडा की हो पण सर्री ते हवालदार आत येताना आमच्याकडून 25 रुपये घेऊन सोडलं की हो तू गप सध्याच झालंय सांगून काय टांगून हो शेट्टीचा केवढा प्रॉब्लेम झाला माहितीये तुला ए भैर्या तू जरा शांत बस बघू याचं म्हणजे या ठिकाणी सत्ताधारी पक्षासारखं झालं आहे विरोधी पक्ष त्या ठिकाणी किती बोंबला तरी सत्ताधारी पक्षाला काय ऐकू येत नाही पण गुरुजी लक्षात ठेवा वी वॉन्ट जस्टिस वी वॉन्ट जस्ट अरे बघताय काय सामील व्हा वी वॉन्ट जस्टिस वी वॉन्ट जस्टिस गप्पा बसा नाही मला कळतंय आपल्या घराला हेरिटेज दर्जा मिळाल्यामुळे काही अटी काही नियम या घरावर आलेले आहेत ते जाचक आहेत या सगळ्याची मला कल्पना आहे पण बघूया काहीतरी तोडगा काढता आला तर काढीन ना मी नाही पैसा तर तुम्ही देणे पडेंगे कसे सर्री तुम्ही आम्हाला बघा ते 150 रुपये देऊन सोडा की कसे मासे सरी मास येईल रुपये 150 रुपये हे बघा आमचं फी 500 रुपये आहे आणि यायचं जायचं खर्च रविवार सोडून 650 रुपये होतं बघा म्हणून 150 रुपये देऊन सोडा अच्छा आता तुम्ही फी काढताय हिशोब काढताय तसं असेल तर प्रत्येकाने राहिलेली फी आधी इथे द्या अश्विन शेटकडे मागा सध्या पैसे त्याच्याकडे जमा करतो हो गुरुजी अश्विन शेटकडे दिलेत पैसे आम्ही
नहीं नहीं नहीं, ये सेठी बात बराबर कह रहा है। हाँ, पैसे तो तुम्हें देना ही पड़ेगा। हाँ, तभी मैं इसे कह रहा था, रात के 3 बजे इसने उठाया, ये ऐतिहासिक वास्तु बिस्तु ये हमें समझाया, तभी मैं कह रहा था छोड़ भाई, हाँ ये घाटे का काम है सब। फिर तब सुना नहीं, जनकपुर के जैसा मखनल हमेशा कहावत कहा करते थे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। काय संबंध आहे आता याचा? संबंध नाही, कसा संबंध आहे? साधू संत म्हणजे ते अधिकारी, हा ते आपल्या घरी आल्यानंतर आपल्या घरी दिवाळी साजरी होईल असं वाटलं असणार याला। तुझंच काहीतरी वाटेल ते बोलू नकोस। आधीच ते 10,000 गोष्टींच्या परवानग्या काढायला लागतात आपल्याला। आता कसली परमिशन? अरे प्रत्येक गोष्टीची परमिशन घ्यावी लागते, घरात कसं वागायचं त्याची पण परमिशन काढावी लागते। काय सांगतो राहू? नाहीतर काय, वैताग आला त्या परमिशन काढून काढून। हा क्लास चालू ठेवायची पण परवानगी काढावी लागली मला। पण मग आता फंक्शनचं काय होणार? माझा आणि लाजूंचा नाच, तुमची कविता, या बिरजू शेठचं गाणं कसं होणार या संध्याचं? सब होगा आणि या सगळ्याची परवानगी बल्लाळ काढून आणेल। नाही नाही नाही, परवानगी मिळणार नाही। नहीं वो देखो क्या है ना कि मेरी बेटी है मोआ, तो क्या है ना वो निबंध स्पर्धा जो होती है ना उसमें वो फर्स्ट आ गई है, तो हम सेलिब्रेशन वहाँ करना चाहते हैं। अहो त्यात काय एवढं मोठं कौतुक? काय बोलताय तुम्ही? अहो निबंध स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालंय तिला। या आडाण्याच्या घरात इतकं कोणीतरी पहिल्यांदाच शिकलंय हो। हाँ, मग क्या बोल रहा है? अमीना कहीं का बेइज्जती कर रहा है उनके सामने मेरे। परवानगी परवानगी। हाँ तो परवानगी द्या ना। हो हो, आम्ही अशी परवानगी देऊ शकत नाही। तो कौन देगा फिर? ऑफिस मध्ये जाऊन घेऊन यायला लागेल परवानगी। पुन्हा ऑफिसातून? हा, नहीं मैं क्या कहता हूँ मैडम, थोड़ा देखो मतलब हमारी तरफ लेन देन का देखो जरा, मीटर टाका ना इकडे। हाँ? ओहो, हे काय हे सारखं मिटवून घ्या चाललंय? आणि ते डोळा मारणं बंद करा, नाही जमणार असलं काही। आणि हे बघा, तुम्हाला परवानगी आणायलाच लागेल। ए फारच झालं हा। म्हणजे आमच्या घरात आम्ही आमचा आनंद सुद्धा साजरा करू शकत नाही की काय? अहो करा ना साजरा, आम्ही कुठे नाही म्हणतोय। मग पण हे बघा, ही हेरिटेज वास्तू आहे, काही गोष्टी नियमानेच झाल्या पाहिजेत, तेव्हा आपल्याला परवानगी ही घ्यावीच लागेल। आणि मग काय तुम्हाला साजरं करायचं ते करा। ओहो, डोळे कसले मारतोस त्यांना? आणि मिटून घ्या का मिटून घ्या? एक गोष्ट सरळ करायची सवय नाही तुला। तू वो सीरियल देखा क्या? वेळ मिळेया? अगे नाही ना, टाइमच नाही मिळ्या। मिळ्या यामिनी, तू का माझ्याची हिंदी बोलते आहेस? म्हणजे काय, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, ठाऊक नाही का तुला? हा, पण तुझं हिंदी ऐकून लवकरच राष्ट्रभाषा बदलून टाकतील। ओ छोड़ ना, सिरियल का क्या हुआ? वो आहे ना सून, आहे ना सून, ती सून आहे ना, तिला ना सगळे खूप छळतायत गं। अब का हुआ? तेच तर सांगते ना, ती बिचारी एकतर टकली, दात पडकी, पाय मोडकी, ते सगळं ठीक आहे ग, पण विवाह बाह्य संबंध का कहती हो? टकल्या, दातपडक्या, लंगड्या मुलीचे विवाह बाह्य संबंध? भाई अच्छा है, कैसे भी रहो तुझको कोई? अगं लाजो, तिचे संबंध नाही ग, तिच्या नवऱ्याचे विवाह बाह्य संबंध आहेत, अफेअर आहे अफेअर त्याचं। हे भगवान, बिचारे का नसीब ही फूट गया आहे ना। आणि आम्ही असंच होणार म्हणजे कसं आहे, टकल्या माणसाचा कंटाळा येतच ग। हो काय? हा म्हणजे बघ ना, आपल्याला असं खूप वाटतं की आपल्या माणसाच्या केसावरनं त्या डोक्यावरनं असा प्रेमानं हात फिरवावा, तर काय करणार, टकल्या माणसाच्या डोक्यावरनं हात फिरवला की घसरतो। हो ना ग, याचा खूप प्रॉब्लेम होतो का ग? काय? नाही ऐकू येत नाहीये। केसानं गळा कापतात ही माणसं, टकली माणसं। टक्की कापाकापी चालली ग तुम्हाला दोघींची? काय नाही, नेहमीच आपलं। तुम्हाला काय हवंय? बाई त्या अश्विनला फोन लावा आधी, माझं स्वादुपिंड वाट बघतोय। काय साधू? काय साधू नाही ग, स्वादुपिंड। स्वादुपिंड
इका होता है स्वादुपिंड इका होता है अबे लाजो, आपल्या शरीरात अवयव असतो तो. है ऐसा है हमने तो कभी अपनी बॉडी में झांक के ही नहीं देखा तो मालूम ही नहीं ना क्या क्या है अंदर. ते नंतर झाका, आधी तू त्या अश्विनला फोन लाव. हा, तो आणणार होता ना काय ते मिसळ आणि चमचम मिठाई, साबुदाणा वडे. फोन कर, फोन कर. स्वादुपिंड में भरते हैं का ऐसा. हा दादा दादा हा विचार कधी येतो विचार. हा बर हा हो काय गो ये लगेच काय ठेवलंस, काय म्हणाला? 10 मिनिटात येतोच आहे. येतोय ना 10 मिनिटात. आता मस्त खाते आणि कार्यक्रम बघते. पण होणार आहे का कार्यक्रम? यामिनी होणार कार्यक्रम होणार. आमच्या ह्यांनी सांगितलं आहे परमिशन काढतो. बघ ना परत. सांगितलं ना त्याने येतो 10 मिनिटात. तो बिझी असतो, मी नाही त्याला डिस्टर्ब करणार. बिझी हो हा पाड. ज्यादा बोलो मत और भूख लगेगी. काय नाही टाळ्या नाही. गुरुजी काय फालतूगिरी चालवली आहे. नुसत्या खुर्च्याच्या विष्ट्याच कुठे आहे? अरे काय आहे, तसा नियम आहे. कार्यक्रम करण्यासंदर्भात त्यांचे काही नियम आहेत. आता आपलं घर हेरिटेज मध्ये नाही आलेलं का, त्यामुळे तसं येते, हो की नाही? इथे स्टेज लावायला परमिशन नाही. हा. ठीक आहे. चला आपलं काम सुरू करू. सर्वप्रथम आपल्या समोर एक सॉलिड डान्स सादर करायला येत आहेत. गप्पा बस. काही भाषा आहे हा, सॉलिड डान्स करायला येत आहेत. सूत्रसंचालन करायचं असेल तर नीट चांगल्या भाषेत करायचं, नाही तर सरळ इकडे येऊन बस. ओ बाबा, अहो मी करतो ना नीट. तर सर्वप्रथम आपल्या समोर नृत्य सादर करण्यासाठी येत आहेत लाजो काकू. टाळ्या नाही. या नाचणार आहेत, पण गाणं मात्र अजिबात लावायचं नाही. ऐसे कैसे फिर ये लाजो नाचेगी कैसे. लाजूजी मी ताल देतो, तुम्ही पदंदा सुरू करा ना. मी नाचे बेबी नाचे बेबी. थांबा पाय पण हळूच आपटायचे. ऐसे कैसे नाचे की लाजो. ते आम्हाला माहित नाही. नियम म्हणजे नियम. बोलो. मी नाचे बेबी नाचे बेबी की आई नाचे. अरे शिट्टी वाजवायची नाही. ऐतिहासिक वास्तूत शिट्टी बिलकुल वाजवायची नाही. यामिनी, अश्विन कुठे दिसला का ग? नाही ना, अश्विन दादा आलाच नाही अजून. कुठे गेला बाई? यापुढे आपल्या समोर एक अप्रतिम गाणं सादर करायला येत आहेत बिरजू काका. म्हणू का मैं गाता हूं देखो. हो बिरजू शेठ, तुम्हाला ना असं मनातल्या मनात गाणं म्हणावं लागेल. क्यों? कारण त्याची परवानगी नाही. तू गाने की परमिशन नहीं लाया? अरे एवढ्या परवानग्या काढायच्या होत्या, त्यात गाण्याची परवानगी काढायची राहिली बहुतेक. माफ करा. फालतू है तो. एक नंबर का जानबूझ के ये तूने किया है. कमीना काही का. आता लक्षात ठेव, तुझ्या कविता पण मी तुला वाचू देणार नाहीये. रावसाहेब, तुला तरी दिसलं का रे कुठे अश्विन? नाही. आता आपल्या समोर ज्यांच्या नजरेनी अनेक पोपट घायाळ झालेत अशा थांबा मैनाबाई घेऊन येत आहेत पाडाला पिकला आंबा. का आंबा करपला का? कसं नाचायचं का? बया, इथं खुर्च्या आहेत, त्याच्यावर लोक आहे, मी आहे, गाणं नाही. गाण्याशिवाय नाचू कशी? ओ मैनाबाई, जाऊ द्या. या मला तांदूळ निवडायला मदत करा. बाय ती वाजवत. तुम्ही द्या बरं त्याला पावती. काय लावण्याची तिकीट आहे? हा दंड आहे, शिट्टी वाजवली म्हणून. बिम तोच भर घ्या. अरे साहेब, काय शिट्टी बजा रहा? कमी काही का. आता जिच्या शब्दाने माझे आपले सगळ्यांचेच कान तृप्त होतात अशी महुआ येत आहे निबंध वाचून दाखवायला. हमरी बेटी है. मी आता माझा निबंध बोलते.
म्हणते कोमेजलेल्या कमळाच्या कळीतल्या काटेरी काळ्या कुट्ट कीटकाचं करुण कथन. कमळ कोमेजल्यावर काटेरी काळा कुट्ट कीटक कुठेतरी कसा तरी कलकलाट करायचा. कमळाला कळायचं की किडा कुठेतरी कसा तरी कलकलाट करतोय, कल्ला करतोय, कारण किड्याच्या कोकळण्यानं कमळाच्या कानात फसफसायचं. केवढा तरी कापूस कानात कोंबून कमळ कळवळलं. कधी कुठं कसं काय करावं कमळाला कळायचं ना. मग केवड्यानं कमळासारखं केविलवाणं केलं. किड्यानं कमळाला कवटाळलं, कमळानं कपाटाला कवटाळलं, कपाटानं कमळाला किड्यामध्ये कवटाळलं. मग कुपीतून कुपी, कागद, केवढा, कात्री, काजू काढले. कमळासमोर कुपीत केवडा कुस्करला, कागद कात्रीनं कापले, काजू कुरतडले. कमळाला कायमचं कोमाने कवटाळलं. कमळासमोर कायमचा काळोख काळोख काळोख. टाळ्या वाजवायच्या नाही. टाळ्या एकदम हळू वाजवायच्या. मॅडम तुम्ही फार पार्शलिटी करताय. काय काय झालं? काय झालं काय? तिला केवढं बोलायला दिलं तुम्ही आणि आम्हाला कोणालाही चान्स देत नाही तुम्ही. अगं पण ती किती बोलत होती, किती सारखं बोलत होती. मला बोलूच दिलं नाही मध्ये. बोलतच राहिली सारखी ती. ओ मॅडम आता माझं गाणं झालंच पाहिजे. नाही तुमची कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. हे भगवान, ये क्या मुसीबत है. तर अशा रीतीने आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. वाजवायच्या नाहीत ते सांगतोय मी. हा चलो चला, अच्छा हुआ. कार्यक्रम पा छान झाला ना कार्यक्रम. हाँ मतलब ऐसे सुपर भी नहीं था, फालतू भी नहीं था ऐसे. काय फालतू नाही झाला, एकदम बोर झाला, बकवास. हा मतबल तुझा तो निबंध होता ना तेवढाच काय तो, पण तो काही समजलाच नाही सगळा. पण त्यात काय न कळण्यासारखं होतं. साधं सोप्पं आत्मकथन तर होतं ना ते. कमळाच्या कळीतल्या काळ्या कुट्ट कीटकाचं कथन. हा पण त्या कमळाच्या कळीमधल्या काळ्या कुट्ट कीटकावर मी नाचू शकले नाही ना. ऐसा हुआ. पण बाकी धमाल आली हो ना. काय धमाल रही डोंबलाचे. मुझे गाना गाना था वहाँ पे, वो गा नहीं सका मैं. इट्स ओके पा, तुम्ही ना आत्ता गाणं म्हणा. हा हाँ? नहीं गाव गाव नहीं नहीं, अभी नहीं. याची गाव ना. अरे नहीं यार, हमारा मूड नहीं है. लोकांच्या बायकांसमोर गायला बरं वाटतं आणि घरातल्या बायकांसमोर गाता येत नाही का. अरे क्या बोल रही हो. देखा देखा, बरं झालं त्या हेरिटेज वाल्यांनी परवानगीची परमिशन दिली नाही, नाही तर या माणसाने काय 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 केलं असतं काय माहित. ते हेरिटेज वाल्यांनी डोक्याला ताप केला आहे सगळा. हे करायचं नाही, ते करायचं नाही, ह्याच्यावर बंदी त्याच्यावर बंदी. याचं उत्तर द्यावंच लागेल त्यांना. अहो पण कसं आहे ना, हे सगळं कसं पॉसिबल आहे. या हेरिटेजच्या प्रॉब्लेमच्या समस्येवर काहीतरी सोल्युशनचा उपाय शोधून काढला पाहिजे, तरच या सगळ्याचा शेवटचा फिनिश होईल ना. हमारे ढोलकपुर के चाचा मक्खनलाल हमेशा कहावत कहा करते थे, का? गधा जब चलता है तो उसके साथ उसकी पूंछ और उसकी मूछ भी होती है. वैसे वो मूछ और पूंछ छोड़ के नहीं जा सकता, उसको लेके ही जाना पड़ता है. वो दोनों चीजों वो लेके जाता है, लेकिन उसका बोझ नहीं होता है. उसको खुशी से लेके जाता है. कभी कभी बोझ भी हो सकता है, लेकिन उसको अपने साथ ये दोनों चीजें लेकर जानी ही पड़ती है. ए जी सुनो ना, ये तुम्हारे ढलकपुर के जो माखनलाल चाचा है ना, ये कहावत कहते थे कि निबंध बोलते थे. अरे नहीं, हाँ? मतलब वो ढोलकपुर के चाचा मक्खनलाल जो थे ना, वो जो भी शब्द कहते थे वो कहावत बन जाता था. पण जे समजेल ना असं काहीतरी बोला. तुम्ही पण त्या महुआसारखं बोलायला लागला आहात, विचित्र. जो भी बोलना है ना स्पष्ट क्लिअर सांगा. मग स्पष्ट म्हणजेच क्लिअर. शाबास बेटा शाबास, रटले रटले. ये गधा मुझ कुछ समझ में नहीं आया. कैसे समझ में आएगा. इसका मतलब ये है बोलो. मुझे कुछ करना पड़ेगा.
ये हेरिटेज वालों की ऐसे के तैसे, इनका तो बंदोबस्त करना ही पड़ेगा। शेजारी